नमस्कार मित्रांनो, उज्जैन म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजेच महाकाल. पण याच महाकालच्या नगरीत शिप्रा नदीच्या पात्रात एक अशी ऐतिहासिक वास्तू आहे जिचा संबंध थेट निसर्ग, खगोलशास्त्र आणि इतिहासाशी येतो. आज आपण आलो आहोत कालियादेह पॅलेसमध्ये. हा महल नदीच्या मधोमध कसा बांधला आणि याचं महत्त्व काय, चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी प्रजेश पार्टे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो उज्जैनच्या या ऐतिहासिक आणि धार्मिक भूमीमध्ये. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण आहोत उज्जैन रेल्वे स्थानकापासून फक्त 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर. आपण इथे आलो होतो बावनकुंड पाहण्यासाठी. त्याची व्हिडिओ आपण खास वेगळी बनवली आहे आणि त्याच्याच समोर असलेलं महल आज आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे कालियादेह महल. मित्रांनो, कालियादेह पॅलेस उज्जैन शहरापासून साधारण 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हा महल इसवी सन 1458मध्ये मांडूच्या सुलतानाने बांधला होता असे सांगण्यात येते. पण असं म्हटलं जातं की या ठिकाणी पूर्वी एक प्राचीन सूर्यमंदिर होतं. आत्ता जी आपण खालून वरती येताना जी तारीख पाहिली होती ती या महलाची नूतनीकरणाची तारीख आहे असं सांगण्यात येतं. ग्वालियरचे जे महाराजा होते शिंदे, आता जे सिंधी आहेत, त्यांनी 1920च्या आसपास याचं नूतनीकरण केलं होतं असं सांगण्यात येतं. आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण की बहुतेक महल हा आत्ता सध्या ढासळलेल्या अवस्थेत आहे. वरचा जो भाग आहे तो आता खाली कोसळतो आहे अशा अवस्थेत तुम्हाला पाहायला भेटेल. कारण आणि त्याच्यामुळे जर जो जाणारा आहे आतमध्ये त्याच्या डोक्यात वगैरे पडला तर त्याला इजा होऊ शकतात. त्यामुळे हे बघा, हे ग्रिल बनवले, कंपाऊंड केले आतमध्ये न जाण्यासाठी. मित्रांनो, हे पूर्ण एक छोटंसं बेट आहे जे शिप्रा नदीच्या 2 पात्राच्या मधोमध तुम्हाला पाहायला भेटेल. एक पात्र ह्या बाजूला आहे, हवेलीच्या मागच्या बाजूला, आणि दुसरं पात्र हवेलीच्या समोरच्या बाजूला आहे जिथे बावनकुंड बनवण्यात आले. ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती आहे. याच व्हिडिओच्या अगोदर ती व्हिडिओ टाकली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे बघा, एवढं जबरदस्त मित्रांनो, 600 वर्ष या हवेलीला झाले असं सांगण्यात येतं. आणि ह्या हवेलीच्या आतमध्ये पूर्वी म्हणजेच 600 वर्षा अगोदर इथे एक सूर्यमंदिर होतं आणि त्याच सूर्यमंदिराच्या अवशेषांवरती ही हवेली किंवा पॅलेस बनवण्यात आलं असं सांगण्यात येतं. हे बघा, आता आपण हवेलीच्या मागच्या बाजूला आणि हेच बाजू म्हणजेच पूर्वेकडील बाजूलाच शिप्रा नदीचं मोठं पात्र होतं आणि समोरच्या बाजूला शिप्रा नदीचं दुसरं पात्र आहे ज्याच्यावरती बावनकुंड बनवण्यात आलं. आता आपण आहोत मागच्या बाजूला आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी मार्ग होता जिथून मंदिराचं दर्शन घेण्यात येत होतं. पण आत्ता सध्या पूर्ण हवेली बंद आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊन काही पाहू शकत नाही. हे बघा, ही शिप्रा नदी आहे आणि त्याच्या मधोमध हे बेट आहे ज्याच्यावरती हवेली बनवण्यात आली. मधोमध याच्यासाठी कारण की शिप्रा नदीचं दुसरं पात्र या हवेलीच्या समोरच्या भागातून जातं. हे बघा, इथे आल्यानंतर जर तुम्हाला ही हवेली आतमधून पाहायला भेटली तर हे घुमट खास करून तुम्ही बघा. कारण की इथे पाहण्यासारखं सर्वात भारी म्हणजे हे 2 असलेले घुमट जे त्यावेळी बनवण्यात आले होते आणि एवढे भारी आहेत ना, एवढे सुंदर दिसतात की तुम्ही खास इथे आल्यानंतर तेच पाहून जाणार होतं असं मला तरी वाटतं. कारण की आता दुसरं आतमध्ये आपल्याला काही पाहायला भेटणार नाही, फक्त ते घुमट आणि ही बाहेरून हवेली. तुम्हाला वाटत असेल की हे सर्व बांधकाम 600 वर्षापूर्वीचं अजिबात वाटत नाही. हो मित्रांनो, हे 600 वर्षाचं बांधकाम नाही. आतला जो ढाचा आहे ह्या हवेलीचा तोच जुना आहे. कारण की या ठिकाणी अनेक वेळा हल्ले झाले होते आणि त्या हल्ल्यांमध्ये या पॅलेसला भरपूर नुकसान झालं होतं. खास करून जो पिंडारीचा युद्ध झाला होता त्यामध्ये या हवेलीला भारी नुकसान झालं होतं असं सांगण्यात येतं. पण 1920मध्ये महाराजा माधवराव शिंदे आणि जे आजताचे सिंधिया यांनी याचा जीर्णोद्धार करून याला पुन्हा सुंदर बनवलं होतं. असो मित्रांनो, मला ही हवेली आतमधून सुद्धा पाहायची होती आणि मी तेच प्लॅनिंग करून आलो होतं की मला आतून हे सगळं पाहायला भेटेल. पण इथे आल्यानंतर समजलं की हे आता बंद आहे कारण की थोडंफार ढासळतं आहे. जर डोक्यात वगैरे पडला वरचा भाग तर माणसाचं काही खरं नाही, म्हणून हे आता पूर्ण बंद करून ठेवलं आहे. पण आल्यासारखं आपल्याला बावनकुंड छान पाहायला भेटले आणि त्याच्याच समोर असलेली हवेलीसुद्धा बाहेरून एवढी सुंदर वाटते ना. जर तुम्ही उज्जैनला आलात तर इथे येऊन एकदा ह्या हवेलीला नक्की भेट द्या. तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल तर उज्जैन रेल्वे स्थानकापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही ई-रिक्षा करून इथपर्यंत येऊ शकता. असं मित्रांनो, आत्ता आपण आता व्हिडिओच्या शेवटला पुन्हा एकदा तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. जर ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग आता भेटू
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.